दोन शास्त्र भाग आम्ही यावेळेला आम्ही वाचणार आहोत. आम्ही लेवीय याचा 19वा अध्याय काढूया. लेवीचा 19वा अध्याय आणि 5 ते 9 ते 15 ही वचने आपण वाचूया. लेवीय 19वा अध्याय आणि 9 ते 15. तुम्ही आपल्या भूमीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तू आपल्या शेताच्या कोणा कोपऱ्यातील पीक झाडून सारे कापू नको आणि पीक काढून घेतल्यावर त्यातील सर्व वेचू नको. आपला द्राक्षमळा झाडून सारा खोडू नको, तसेच द्राक्षमळ्यात पडलेली फळे गोळा करू नको. गरीब व उपरी यांच्यासाठी ती राहू द्यावी. मी परमेश्वर तुमचा देव आहे. 11 वचन, तुम्ही चोरी करू नये, एकमेकाशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. 12 वचन, माझ्या नावाची खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे. आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करू नको व त्याला लुबाडू नको. मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नको. बहिऱ्याला शिव्या शाप देऊ नको. ठोकर लागेल अशी वस्तू आंधळ्यापुढे ठेवू नको. तू आपल्या देवाचे भय बाळग. मी परमेश्वर आहे. न्याय निवाडा करीताना अन्याय करू नको. गरीबाच्या गरिबीकडे पाहू नको आणि समर्थापुढे नमू नको. तर आपल्या शेजाऱ्याचा न्याय निस्पृहपणे कर. तसंच आम्ही नीतिसूत्र 2रा अध्याय आणि 1 ते 6 वचने देखील आम्ही वाचूया. नीतिसूत्र 2रा अध्याय 1 ते 6. माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवीशील, आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला उंगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो आणि त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता निघतात. देवा वाचलेली ही वचने आम्हासाठी आशीर्वादाची अशी करो. आणि जे 4थं वचन या ठिकाणी आम्ही वाचलं प्रियानो, ते हिंदीमध्ये फार चांगलं दिलेलं आहे. त्या ठिकाणी 4थ्या वचनात म्हटलंय, यदि तू उसे चांदी के समान ढूंढे और गुप्त धन के समान उसकी खोज में लगा रहे. यदि तू चांदी के समान उसे ढूंढे और गुप्त धन के समान उसकी खोज में लगा रहे. तर पुढच्या वचनामध्ये जे म्हटलेलं आहे नाही का, या 4 वचनातल्या ज्या गोष्टी आम्ही केल्या, तर 5 आणि 6 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे ते आम्हाला समजतं. तर काय लिहिलं आहे 5व्या वचनामध्ये, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता निघतात. नाही का. 1 ते 4 वचनातल्या जर गोष्टी आम्ही केल्या प्रियानं, एकंदर मला वाटतं 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि 8 गोष्टी जर आम्ही केल्या तर 5 आणि 6 वचनामध्ये सांगितलेल्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतील. आणि अशा रीतीने आम्ही लेवीच्या 19व्या अध्यायामध्ये देखील वाचलेलं आहे. आणि आजच्या मननाच्या संदेशाला शीर्षक आम्ही देऊया, पुरलेला खजिना. पुरलेला खजिना, गुप्त धन जो जमीन में गाडा हुआ है, असं संदेशाचं शीर्षक आहे. आणि अशा रीतीने आम्ही देवाच्या वचनाकडे आम्ही बघतो की देवाचं वचन हे आम्हासाठी एक गुप्त धनासारखं आहे. नाही का. असंच एका गावामध्ये एक वयस्कर व्यक्ती राहत होती प्रियानं, आणि एका झोपडीमध्ये ती एकटीच राहत होती. त्याच्या जवळ फक्त एक कुऱ्हाड होती. त्याच्या सहाय्याने तो जंगलातील लाकडे तोडून व ती विकून कशी तरी त्याचे गुजराण होत असे.
त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांना मोडकळीस आलेल्या घरामध्ये नोटाचे बंडल सापडले, नोटांचे गठ्ठे सापडले. आणि आम्ही पाहतो की त्याच्याकडे इतकं मोठं धन होतं, जसं काही खजिना त्याच्याकडे होता, पण त्या खजिन्याकडे त्याने काय केलं तर दुर्लक्ष केलं, नाही का? तसंच त्या कुऱ्हाड असलेल्या माणसाने जसे त्याच्या खजिन्याकडे दुर्लक्ष केलं, तसं आम्ही देखील ख्रिस्ती लोक, नाही का, काही ख्रिस्ती लोक ही काही वेळा पवित्र शास्त्राच्या भागाकडे आम्ही काय करतो, दुर्लक्ष करतो. काही भागाकडे काही जण, सर्वच म्हणत नाही मी, काही जण काय करतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि आम्ही विसरतो की सर्व पवित्र शास्त्र आमच्या उपयोगासाठी आहे, नाही का? सर्व पवित्र शास्त्र आमच्या उपयोगासाठी आहे. प्रत्येक भाग जो पवित्र शास्त्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, त्याला काही कारण आहे प्रियानो, नाही का? प्रत्येक भाग जो बायबलमध्ये लिहिलेला आहे, नाही का, तो आम्हाला विशेष उद्देशाने त्या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि जसं आम्ही लेवीच्या ह्या 19व्या अध्यायामध्ये वाचतो की कोणाला ठाऊक होते की लेवीच्या पुस्तकात एवढा मोठा खजिना असेल, नाही का? लेवीच्या पुस्तकात एवढा मोठा खजिना असेल. आणि 19व्या अध्यायाच्या 7 कार्यक्षम वचनामध्ये देव आम्हाला अनेक गोष्टी शिकवित आहे. तो आम्हाला असं शिकवतो की गरीब, कंगाल आणि जे अपंग आहेत, ज्याला आम्ही अपाहिज म्हणतो, त्यांची प्रतिष्ठा कमी न करता त्यांच्यासाठी आम्ही कसा पुरवठा करावा, तर 9, 10, 14 वचनामध्ये या संबंधाने तो म्हणत आहे. 9व्या वचनात म्हणत आहे, तुम्ही आपल्या पिकाची कापणी कराल तेव्हा झाडून सर्व काही तुम्ही घेऊन जाऊ नका, नाही का? सर्व त्या ठिकाणी ठेवा, नाही का? आणि तसंच द्राक्षमळा तो झाडून सारा खुडू नको, नाही का? तर त्या ठिकाणी जे काही फळे पडलेली आहेत, ते फळे देखील तो गोळा करू नको. तर देव म्हणत आहे, गरीब व गंगा उपरी यांच्यासाठी ती राहू द्यावी, मी परमेश्वर आहे. आणि 9 आणि 10 वचनात आम्ही पाहिलं. आता 14 वचनात तो काय म्हणत आहे, नाही का? बहिऱ्याला शिव्या शाप देऊ नको, ठोकर लागेल अशी वस्तू आंधळ्या पुढं तू ठेवू नको. तू आपल्या देवाचे भय बाळग, मी परमेश्वर आहे. अनेक वेळेला त्या ठिकाणी म्हटलंय, मी परमेश्वर आहे, मी परमेश्वर आहे. आणि अशा रीतीने प्रियानो, बहिरा आहे, मग काय त्याला शिव्या दिल्या तरी त्याला काय ऐकू जात नाही, असं अनेक जण म्हणतात. आणि आंधळ्याला ठोकर लागावी म्हणून त्याच्या पुढे दगड ठेवू नको असं म्हटलंय. तर तू आपल्या देवाचे काय कर, भय बाळग. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला देवाचं भय बाळगण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे पुढे आम्ही पाहतो की नैतिक दृष्ट्या आमचा व्यवसाय आम्ही कसा चालवावा हे देखील ह्याच भागामध्ये सांगितलंय. आणि 11 वचनात म्हटलंय, तुम्ही चोरी करू नये, एकमेकाशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. का चोरी करू नये, एकमेकाशी कपटाने वागू नये आणि लबाडी करू नये. 11 वचनात म्हटले. 13 वचनात काय म्हटले, आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करू नको व त्याला लुबाडू नको नये. आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करू नको नाही का, आणि त्याला लुबाडू नको नाही का, त्याला त्रास देऊ नको नाही का, त्याची कोणतीही वस्तू तो हस्तगत करू नको. आणि काय म्हटलंय, मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्या जवळ ठेवू नको नाही का. मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्या जवळ ठेवू नको. आज मी मजुराकडून काम करून घेतलं आणि मला त्याला मजुरी द्यायची, तर मी काय म्हणतो, हा मी तुला उद्या सकाळी देईल, नाही का. आणि अशा रीतीने करू नको असं देव म्हणत आहे. आणि याकोबाच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये आणि 4थ्या वचनामध्ये देखील श्रीमंताने जो अन्याय केला त्याबद्दल म्हणत आहे. त्या लोकांनी त्या श्रीमंताची शेते कापली, पण आम्ही पाहतो की त्याने त्यांची मजुरी काय केली, अडकवून ठेवली. आणि म्हणून त्या मजुरांनी देवाकडे ओरड केली, देवाच्या कानी ती गोष्ट गेली, आणि देव त्या श्रीमंताला अशा प्रकारे काय करत, शिक्षा करत, असं आम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. आणि 15 वचनामध्ये देखील काय सांगितलंय नाही का, न्याय निवाडा करीताना अन्याय करू नको.
अनेक वेळेला आम्हाला न्यायनिवाडा करण्याची वेळ आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये येते. त्यावेळेला म्हटलंय की न्यायनिवाडा करीताना अन्याय करू नका, नाही का? आणि काय म्हटलंय नाही का, गरीबाच्या गरिबीकडे पाहू नको आणि सर्व आणि समर्थापुढे नमू नको, तर आपल्या शेजाऱ्याचा न्याय कसा कर, निष्कपटपणे कर, निस्पृहपणे कर. गरीब आहे म्हणून त्याला तो त्याचा त्याचा तो सन्मान करू नको असं देव म्हणत नाही, नाही का? गरीबाच्या गरिबीकडे बघू नको आणि समर्थापुढे नमू नको, नाही का? आणि याकोब देखील त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणत आहे, तुमच्या सभास्थानामध्ये जर एखादा गरीब मनुष्य आला तर तुम्ही त्याला काय म्हणता, हा इथं खाली बस, नाही तर माझ्या पादासनाजवळ बस, नाही का? आणि भपकेदार पोशाख घातलेला श्रीमंत आणि हातात अंगठी घातलेला जर आला तर तुम्ही काय काय म्हणता, हा हा ही जागा चांगली आहे, इथं बसा, नाही का? असं करू नको असं देव म्हणत नाही, नाही का? आणि म्हणून गरीब असो श्रीमंत असो त्यांना आम्ही योग्य प्रकारे सन्मान करावा. आणि मग पुढे आम्हाला दिसत आहे व आपल्या रोजच्या जीवनात देवाचा आदर आम्ही कसा करावा, आमच्या रोजच्या जीवनात देवाचा आदर आम्ही कसा करावा. तर 12व्या वचनामध्ये सांगितलंय, माझ्या नावाची खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नको. माझ्या नावाची खोटी शपथ वाहून देवाच्या नावाला कलंक लावू नको, कारण मी परमेश्वर आहे. अनेक वेळेला काय होतं, अनेक जण देवाची खोटी शपथ घेतात प्रियानो, आणि अशा रीतीने खोटी शपथ घेण्याच्या द्वारे काय करतो, तर आम्ही देवाच्या नावाला कलंक लावतो. आणि ह्या 19व्या अध्यायाचं शीर्षक आम्हाला काय पाहायला मिळतं, पावित्र्य व न्याय या संबंधी नियम या अध्यायामध्ये दिले, नाही का? पवित्र जीवन आम्ही कसं जगावं, नाही का? आणि योग्य प्रकारे आम्ही न्यायाने जीवन कसं जगावं असं या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून देवाचं वचन हे आम्हासाठी खजिन्यासारखं आहे प्रियानो, नाही का? आणि जर एवढ्या 7 वचनामध्ये जर देवाने आम्हाला इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर मग आमचे पवित्र शास्त्रामध्ये रोज शोधले तर आम्हाला काय प्राप्त होऊ शकेल, नाही का? पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही शोधलं, नाही का, चांदीप्रमाणे जर त्याला तू शोधशील, नाही का, आणि गुप्त धनाप्रमाणे जर त्याला तू उमगून काढशील, नाही का, तर देवाचं ज्ञान तुला प्राप्त होईल असं म्हटलंय. आणि त्यानंतर लेवी 19 मधील खजिना आम्ही खणून काढूया प्रियानो. याचा अर्थ काय, तर लेवीचा 19वा अध्याय पूर्णपणे आम्ही वाचूया आणि त्या संबंधाने पवित्र्याविषयी जे काही सांगितलेलं आहे त्याकडे आम्ही लक्ष देऊया. इतकंच नाही तर त्या सर्व गोष्टी आम्ही आचरणात आणूया. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की लेवीमधील इतर भागामध्ये खजिना शोधूया आपण, यासाठी की तुमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये तो आम्ही लागू करावा. आज आम्ही याच्यामध्ये पुष्कळ उणे आहोत प्रियानो. आम्ही सर्वजण याकडे दुर्लक्ष करतो आणि इतकं काळजीपूर्वक देवाच्या वचनाकडे आम्ही बघत नाही, नाही का प्रियानो? तर आम्ही पवित्र शास्त्रातील प्रत्येक शब्द ते हेतू पुरस्पर ठेवण्यात आलेला आहे, नाही का? बायबल मधील प्रत्येक शब्द देवाने ठेवलेला आहे, तर तो कसा ठेवलेला आहे, हेतू पुरस्पर असा ठेवलेला आहे, नाही का? आणि म्हणून कोणताही भाग जो तुम्ही अजूनपर्यंत वाचलेला नाही तो तुमच्यासाठी एक पुरलेला खजिना आहे, नाही का? आम्ही काय करतो, नाही का, काही भाग वाचतो आणि काही भाग वाचत नाही. तर असं म्हटलंय, कोणताही भाग जो तुम्ही वाचलेला नाही तो तुमच्यासाठी पुरलेला खजिना आहे, नाही का? आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताला पूर्णपणे जाणून घेण्यासाठी, त्याची पूर्णपणे ओळख करून घेण्यासाठी आम्ही हे गुप्त धन देवाच्या वचनामध्ये शोधावं असं आम्हाला सांगितलेलं आहे, नाही का? शोधा म्हणजे सापडेल, नाही का, असं वचन आम्ही मत्तईमध्ये वाचतो, नाही का? आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणत आहे प्रियानो, मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो. स्तोत्र 119
आणि 162 या वचनामध्ये म्हटलंय. आणि स्तोत्र 119 याचे शीर्षक काय आहे? देवाचे उत्कृष्ट नियमशास्त्र, नाही का? देवाचे उत्कृष्ट नियमशास्त्र हा त्या संदेशाचे शीर्षक आहे. आणि 119 आणि 72व्या वचनामध्ये देखील आम्ही पाहतो, नाही का? सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यापेक्षा तुझ्या तोंडचे वचन मला कसं आहे? अधिक मौल्यवान आहे, असं स्तोत्रकर्ता 119 आणि 72व्या वचनामध्ये म्हणत आहे, नाही का? आणि म्हणून आम्ही देवाचे वचन घाईने व निष्काळजीपणे वाचले तर त्यातील खोल अर्थ आपल्याला समजणार नाही, नाही का? देवाचं वचन अनेक वेळेला आम्ही काय करतो? घाईमध्ये वाचतो, नाही का? घाईने वाचतो आणि त्याच्यामुळे काय होतं, नाही का? निष्काळजीपणे आम्ही वाचलं तर त्यातील खोल अर्थ आपल्याला समजणार नाही. तर आम्हाला देवाचे वचन वाचत असताना आम्हाला ते प्रार्थनापूर्वक वाचण्याची गरज आहे. जसं स्तोत्र 119 आणि 18 मध्ये म्हटलंय, नाही का? तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी मला समजतील, नाही का? कधी आम्हाला देवाचं वचन आम्ही प्रार्थनापूर्वक वाचलं, मनापासून वाचलं, तर आम्हाला त्याच्यातील महत्वाच्या गोष्टी देव दाखल. आणि इर्मया 33:3 मध्ये काय म्हटलंय, नाही का? मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला ठाऊक नाही अशा गहन गोष्टी मी तुला दाखवीन, असं देव इर्मया 33:3 मध्ये म्हणत आहे. आणि याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये म्हणत आहे, जर कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने देवाजवळ मागावे, नाही का? ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने देवाजवळ अनेक जण काय म्हणतात, मला सगळं माहिती, मला पवित्र शास्त्र माहिती, मला काय कोणाला मागायची गरज नाही, असं अनेक वेळेला आम्ही करतो. पण याकोब म्हणत आहे, जर कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते काय करावं? देवाजवळ मागावं, नाही का? तो सर्वांना काय करतो? तो सर्वांना काय करतो? दोष न लावता उदारपणे देणग्या देतो. देव अनेकांना उदारपणे देणग्या देतो प्रियानो. म्हणून देवाकडं आम्हाला मागण्याची गरज आहे. आणि आम्ही प्रेषितांचे कृत्य 17:11 मध्ये बिरुया येथील लोकांविषयी वाचतो का? तर काय होतं त्या ठिकाणी? पाऊल आणि इतर सेवक जाऊन त्या ठिकाणी वचन सांगत होते. त्यांना वचन सांगत असताना ते बंधुजन वचन ऐकायचे आणि वचन ऐकल्यानंतर काय? ते मोठ्या मनाचे होते असं म्हटलंय. आणि त्याने मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, नाही का? आणि ते काय करत होते? तर घरी गेल्यानंतर पावलाने किंवा सेवकाने जे काही सांगितलं तसंच आहे का, ते शास्त्रामध्ये काय करत होते? दररोज शोध करीत होते, असं प्रेषित 17:11 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं. पण अनेक जण काय करतात? देवाच्या वचन वाचत नाहीत आणि त्याचा शोध करत नाहीत. तर ते काय करतात? प्रचारकाने जे काही सांगितलं तेच खरं मानून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही पाहतो की बिरुया लोकांकडून आम्हाला शिकण्याची गरज आहे प्रियानो, नाही का? आणि शोधलं पाहिजे म्हणजे काय? त्याकडे संपूर्ण लक्ष देऊन ते शोधले पाहिजे, नाही का? जसे कोण संपत्ती शोधत आहे त्याप्रमाणे पवित्र शास्त्राच्या वचनात आम्हाला साठविलेली संपत्ती किंवा खजिना शोधण्याची गरज आहे, नाही का? मग अशा प्रकारे खजिना शोधण्याची तुमची इच्छा आहे काय? तर देवाचं वचन सांगत आहे, मग खणण्यास सुरुवात करा, नाही का? खणण्यास सुरुवात करा. याचा अर्थ काय? वाचता देवाचा शब्द, घ्या काळजी विशेष, ते गुप्त संपत्ती शोधण्या, करा विचार प्रत्येक वचनाचा, लक्ष द्या प्रत्येक शब्दाकडे, लागू करा हे आपल्या जीवनात धरूनी दैवी भय, नाही का? देवाचं वचन कसं वाचायचंय, नाही का? मला प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचंय, नाही का? प्रत्येक त्या ठिकाणी वचनाकडे लक्ष द्यायचंय, नाही का? विचार करायचा आहे, त्यावर विचार करायचा, मनन करायचंय. मनन करून मला देवाचं वचन वाचण्याची गरज आहे प्रियानो. आणि आम्ही पाहतो की मननाच्या माध्यमातून देवाच्या वचनातील शब्दाच्या संपत्तीचे सत्य आपल्याला खणून काढता येते. मननाच्या माध्यमातून देवाच्या वचनातील शब्दाच्या संपत्तीचे सत्य
आपल्याला उत्तमपणे खणून काढता येते. नदीच्या काठी शंख शिंपले वेचता येतात नाही का. नदीच्या काठी आम्ही गेलो तर शंख शिंपले आम्हाला त्या ठिकाणी वरच पडलेले सापडतात नाही का. पण जर आम्हाला मोती पाहिजे असले तर समुद्राच्या खोल भागात आम्हाला उडी घेतली पाहिजे नाही का. मोती पाहिजे तर काय केलं पाहिजे, समुद्राच्या खोल पाण्यामध्ये आम्हाला उडी घेण्याची गरज आहे. आणि पाणबुडे अशा प्रकारे खोल भागात उडी घेऊन काय करतात, मोत्याचा शोध करतात नाही का. मासे धरण्यासाठीही आम्ही पाहतो की विषयी प्रभू येशू ख्रिस्ताने शिमोन पेत्राला मसवा खोल पाण्यात हाकलण्यास सांगितलं. लुकाचं शुभवर्तमान 5 आणि 4 वचनामध्ये आम्हाला हे वाचायला मिळतं. त्यांना मासे मिळाले नाहीत तर प्रभू येशू ख्रिस्ताने शिमोनाला काय सांगितलं, आपला मसवा काय कर, खोल पाण्यात हाकार. किनाऱ्यापासून आपला मसवा खोल पाण्यात हाकार. आणि ज्यावेळेला त्यांनी त्या खोल पाण्यामध्ये मसवा हाकारला त्यावेळेला आम्हाला पाहायला मिळतं की त्यांना पुष्कळ मासे मिळाले. आणि म्हणून प्रियानो, आम्ही पाहतो परमेश्वराने आपल्या वचनाची तुलना लपलेल्या खजिन्याशी केली आहे नाही का. जसं आम्ही नीती 2:4 मध्ये वाचले नाही का, जे लपलेले असते ते आम्हाला सहज उचलून घेता येत नाही. तर काय करावं, सर्व गोष्टी आम्हाला सहज मिळाव्यात अशी मनुष्याची इच्छा असते. पण त्याकरिता देव सांगत आहे आम्हाला ते आस्थेने आणि प्रार्थनापूर्वक, काळजीपूर्वक आणि मन लावून आम्हाला शोधण्याची गरज आहे नाही का. आणि म्हणून देवाचं वचन जसं काय एक एक खजिना आहे प्रियानो नाही का. आणि त्या गीतात देखील म्हटलंय, देवशास्त्र मूल्यवान माझी आहे रत्नखान नाही का. देवशास्त्र मूल्यवान माझे आहे रत्नखान. रत्नाचे खान म्हणून देवाच्या वचनाकडे पाहून देवाच्या वचनाचा सन्मान आम्ही सर्वजण करूया. असं करण्यास देवा आमचं सहाय्य करू.